हे काय करून बसले रणवीरराजे? नताशा आमच्याशी कितीही वाईट वागली असली तरीही तिचा खून करण्याची काय गरज होती त्यांना? आता ही गोष्ट लोकांना कळली तर? याआधी आमचा खोटेपणा लपवण्यासाठी आम्ही नताशाची मदत घेतली, पण आता तिच्यामुळे राजशिर्के घराण्याची प्रतिष्ठा धोक्यात येणार आहे. काय करावं? रणवीरराजेंच्या पाठी उभं राहावं की त्यांना त्यांनी केलेल्या त्या कृत्याची शिक्षा द्यावी? काहीच कळत नाहीये, काहीच कळत नाहीये. मॅडम, आपलं कुरिअर. मॅडम प्लीज इथे सही द्या. थँक्यू. काय काय इन्व्हिटेशन? काका, काय ग साक्षी? काय आहे? इन्व्हिटेशन आहे आपल्या श्राऊला जे अवॉर्ड मिळाले त्या कार्यक्रमाचं. काका, आपण सगळे मिळून जाऊया. नाही, मी नाही येणार. काकू, असं काय करतेस? श्रावणीचं हे स्वप्न होतं आणि त्यात तुझा सुद्धा सहभाग होता, आणि आता ते स्वप्न पूर्ण झालंय तर तू पाठ फिरवतेस. मला नाही जमणार. तिकडे तो केटी असेल, मला त्याचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. आपण त्याच्यासाठी थोडंच जायचंय कार्यक्रमाला. आपण आपल्या श्रावणीसाठी जायचंय. आपल्या श्रावणीचं नाव तिथे गौरवाने घेतलं जाईल, ते ऐकायला तुला तिथे गेलंच पाहिजे. इतकी ताकद नाहीये माझ्यात. तो भरलेला हॉल सुद्धा माझ्या श्रावशिवाय रिकामाच वाटणार. त्यापेक्षा मी न गेलेलीच बरी. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींच्या वेळी तिच्या पाठीशी उभी राहिली होतीस ना. आता अशा आनंदाच्या वेळी तिला एकटीला सोडणार आहेस? मी नाही, ती मला सोडून गेली. विलाशा, साईमा, हे बाळ दत्तक घेण्याचे पेपर्स मी सह्या केल्यात. विक्रमच्या सह्या बाकी आहेत. देवयानी, तुझे कसे आभार मानावेत तेच आम्हाला कळत नाहीये. तू आमच्यासाठी काय केलेस याची तुला कल्पना नाहीये. साईमा, 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 हे असं असं काय बोलताय तुम्ही? देवयानी, आम्ही तुझा आधी स्वीकार करायला हवा होता. या घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून तू मार्ग काढलायस, घराण्याची प्रतिष्ठा जपलीस. पण आता त्याच प्रतिष्ठेला तडा जाणार आहे तो रणवीरराजेंमुळे. भैयासाहेबांनी? म्हणजे काय बोलताय तुम्ही? ये पैसे दे. काय झालं साईमा? देवयानी, रणवीरराजेंकडनं सत्य वधवून घेण्यासाठी आम्ही एक प्लॅन केला होता. त्यात आम्ही त्यांना असं भासवलं की आम्ही पूर्ण त्यांच्या बाजूने आहोत. तुझ्यावर आमचा अजूनही राग आहे, तुझ्याबद्दल आम्हाला तिरस्कार वाटतोय, आणि आम्ही तुला लवकरच घराबाहेर काढणार आहोत. पण साईमा, हे असं करण्याची काय गरज होती? कुठलं सत्य काढून घ्यायचं होतं भैयासाहेबांकडून?
नताशाबद्दलचं. नताशाबद्दल? मग काही सांगितलं का त्यांनी नताशाबद्दल? हो, त्यांनी आमच्यापासून आजपर्यंत जे सत्य लपवून ठेवलं होतं ते आम्हाला सांगितलं देवयानी. त्यांनीच नताशाचा खून केलाय हे त्यांनी स्वतःहून कबूल केलं. रणवीर राजाने असं करायला नको होतं. आजपर्यंत आम्ही या घराण्याची आबरू सांभाळली, मान प्रतिष्ठा राखली, पण आता सगळं फुकट जाणार आहे देवयानी. ही गोष्ट मीडियामध्ये जर पसरली तर काय होईल? राजशिर्के घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. नाही सायमा, असं काही होणार नाही. आत्ताच पुढचा विचार करून तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? प्लीज सायमा, शांत व्हा. पण आम्ही असं काय पाप केलं होतं? आमच्या घराण्यावर नेहमी अशी संकट काय येत राहिली? आम्ही आता काय करावं असं तुला वाटतंय? सायमा, सायमा, या क्षणी आता आपल्याला खंबीर व्हायला हवं. पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा. अशी हार मानून कसं चालेल? नाही देवयानी, नाही. आम्ही आता पूर्ण हारलोय, पूर्ण हारलोय आम्ही आता. आता या प्रसंगाला तोंड द्यायची ताकद आमच्यात नाही राहिली देवयानी, आमच्यात नाही राहिली. मला कल्पना होती सायमा, हे कळल्यावर तुम्हाला खूप त्रास होईल. सायमा, साक्षीने मला आधीच सांगितलं होतं की नताशाचा खून रणवीर राजांनी केलाय अशी तिला शंका आहे. प्रिया वहिनींना आणि मला हे माहित होतं, पण तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. काय झालं? तुम्ही दोघे अशा टेन्स का दिसता? काय झालं? तुम्ही दोघे इतके टेन्स का? देवयानी, नक्की काय झालं तू आम्हाला सांगणार आहेस का? विक्रम, भैयासाहेबांनी सायमांसमोर एक कबुली दिली. नताशाचा खून त्यांनीच केला असं त्यांनी सायमांना सांगितलंय. काय झालं? त्या ॲड एजन्सीचा नंबर दे, मला फोन करायचा आहे. तुला काय बोलायचं त्यांच्याशी? श्रावणी, ती ॲड तू करणार नाहीस आणि हेच त्यांना सांगायचंय. नंबर दे. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तुला काय वाटतं तुझ्या सांगण्याने ते ऐकतील? का नाही ऐकणार? ज्या ॲड मुळे तुझी बदनामी होणार आहे ती. फोटोशूट झालंय, टीव्ही कमर्शियल सुद्धा सुरू होतील, लाखोची इन्व्हेस्टमेंट आहे. मी बॅकआउट झालोय तर त्यांचं नुकसान कोण भरून देणार ग? त्या केटीला सांग नुकसान भरपाई करून द्यायला. नाहीतरी हल्ली तुझ्याबद्दल खूप सहानुभूती वाटते त्याला. स्टॉप इट मॉम, स्टॉप इट. श्रावणी, आईवर ओरडायची काही गरज नाहीये. बाबा, आता तुम्हीच समजावा ना तिला. काही माहित नसताना उगाच बडबडते. श्रावणी, बाबा, अहो तिला समजवण्याऐवजी तुम्ही मलाच ओरडताय. हो, कारण हल्लीचं तुझं वागणं बघता तुलाच समजावायची जास्त गरज आहे. हाय, आय एम श्रावणी देशमुख. I am Shravani Deshmukh. I am Shravani Deshmukh.
एम श्रावणी देशमुख. काय गो काय करतेस? मॉम, स्टाईल चॅनलवर माझा इंटरव्ह्यू आहे, त्याचीच प्रॅक्टिस करत होते. ती प्रॅक्टिस राहू दे ग, मला तुला महत्वाचं सांगायचं. मॉम, तुला जे काय सांगायचं ना ते पटकन, कारण माझा जरा वेळ कमी आहे. अभिलाषा, तुला घरभर शोधतोय मी, तू तयार झालीस की नाही बघायला. तू अशी इथे काय येऊन बसलेस? तयार आहे मी, चला. एक मिनिट अभिलाषा. अभिलाषा, तू तयार झालीस, पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. नाही असंच काही नाहीये. अभिलाषा, श्रावू असती ना तर आमची कुणाची वाट न बघता सगळ्यांच्या आधी तयार होऊन तू अवॉर्ड फंक्शनला पोचली सुद्धा असतेस. मग आजच काय झालंय? कळत नाहीये. अवॉर्ड मिळाला म्हणून आनंद व्यक्त करू की हे अवॉर्ड घेण्यासाठी श्रावू नाहीये याचं दुःख करू? अभिलाषा, दुःख खूप झालं आता. श्रावू गेल्यापासून एकही दिवस असा नाही की आपण तिची आठवण काढून दुःख व्यक्त केलं नाही, तिच्या आठवणीत रडलो नाही आपण. पण आज आपल्या डोळ्यात फक्त आनंदाश्रूच असायला हवेत. ए चला लवकर, किती उशीर होतोय. मॉम, अगं तू रडतेस का? दीदीची आठवण आली? कम ऑन मॉम, अगं किती इम्पॉर्टंट दिवस आहे माहितीये आजचा. दीमुळे तुम्हाला ही आजची संधी मिळते. आज अख्ख्या जगाला कळणार आहे की टॉप मॉडेल श्रावणी देशमुखचे तुम्ही मॉम डॅड आहात. हा, उद्या तुम्हाला माझ्यामुळे ही संधी मिळेल की नाही माहिती नाही, पण ही आजची एवढी चांगली संधी वाया घालवायची का? नाही रे अमोल, तूही असं एखादं चांगलं काम करशील ज्यामुळे तुलाही असाच एखादा पुरस्कार मिळेल. मिळेल पुरस्कार, पण मी त्या पुरस्काराला तुम्हाला दोघांना अजिबात नेणार नाही. का? अगं नाही तर काय, तुमच्या हे असल्या सॅड चेहऱ्याचे फोटोग्राफ्स किती वाईट येतील माहितीये. सो गुड, चला उशीर होतोय, चला. भैयासाहेबांनी साईमान समोर एक कबुली दिली. नताशाचा खून त्यांनीच केला असं त्यांनी साईमांना सांगितलंय. चला, आयुष्यात पहिल्यांदा रणवीर राजाने राजेश्री यांच्या घराण्याला शोभेल असं काहीतरी काम केलं. आम्ही जर त्यांच्या जागी असतो तर आम्ही हेच केलं असतं. विक्रम, असं बोलू नका आदित्यराजे. ही काही साधी गोष्ट नाहीये. खुनाच्या आरोपातून रणवीर राजेंची निर्दोष म्हणून सुटका होणार नाहीये. हे सगळं जड जाणार आहे त्यांना. साईमा, नताशाने जे पाप केलं त्याची शिक्षा तिला मिळाली. मग तशीच शिक्षा रणवीर राजा नाही मिळू दे. आजपर्यंत त्यांनी अनेक वाईट गोष्टी केल्या आणि तसेच फिरत होते, पण त्यांनाही आता कळू दे. तशी ही वेळ त्यांच्यावर कधी ना कधीतरी येणारच. आदित्यराजे, नका हो असं बोलू. ते तुमचे भाऊ आहेत, वैरी नाही आहेत. वैरी नाहीत म्हणूनच आजपर्यंत वाचत आलेत ते. आमचे वैरी असते ना तर त्यांना आम्ही आमच्या मार्गातनं केव्हाच दूर केलं असतं. देवयानी,
आता सगळं तुझ्या हातात आहे. तू आतापर्यंत प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढले. आता ही निर्णय तुझ्याच हाती आहे. हे साक्षीला सांगायचं की तिच्यापासून लपवून ठेवायचं ते तू ठरव आता. वेलकम टू ग्लॅम अवॉर्ड फंक्शन 2010. ॲडव्हर्टायझिंग वर्ल्ड मधला सर्वात प्रेस्टिजियस असा ग्लॅम अवॉर्ड फंक्शन आज आपण इकडे सेलिब्रेट करणार आहोत. फ्रॉम द लास्ट 24 इयर्स ॲडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी कामगिरी करणाऱ्या कलावंतांना आपण ग्लॅम अवॉर्ड देत असतो. टुडे इज 25th ग्लॅम अवॉर्ड फंक्शन. ॲडव्हर्टायझिंग फील्ड मधल्या न्यू कमर्सना एनकरेज करण्यासाठी ग्लॅम अवॉर्ड्सचं खूप मोठं योगदान आहे. एम आय राईट? करेक्ट. Now let's start with the awards. Now the first award is for the best concept of the year. मी DK ग्रुप ऑफ कंपनीजचे CEO मिस्टर लालवानी यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं आणि हा अवॉर्ड द्यावा. Now, the best concept of the year. हॅलो सर. हॅलो मम्मी. तुम्हा लोकांना इथे पाहून खूप आनंद झाला. मला वाटलं नव्हतं तुम्ही याल. अरे असं कसं होईल? एवढा आनंदाचा क्षण आम्ही असं मिस कसा करू? तुला इथे बघून खूप बरं वाटलं. कसं आहेस? मी बरा आहे. ठीक आहे. तुम्ही या ना. Come this side. And now the last two important awards. I know, you all are waiting for it. The best ad filmmaker of the year goes please. to... Any guesses? Waiter. May I call upon stage to present this award well-known filmmaker and director, Mr. Dilip Kapoor. Welcome, sir. Please. And the best ad filmmaker of the year 2010 goes to Mr. Ketan Talsania. We all call him as Katie. Katie, congratulations. Please come on the stage. Thank you. Thank you so much. Congratulations once again. Thank you so much. Oh, congratulations. Thank you. Oh, yeah.
इट्स अ हॅट्रिक. तिसऱ्यांदा हा अवॉर्ड मला मिळालाय. I thank the organizers of Glam Award and the jury, ज्यांनी माझ्यातील ही टॅलेंट ओळखून मला हा पुरस्कार दिलाय. मला सर्वात आनंद तेव्हा येईल जेव्हा सारं जग माझी क्रिएटिव्हिटी बघून माझं कौतुक करेन.